मता ही निश्चितपणे आमच्यामध्ये आहे। संवाद तर ठेवायचाच आहे, संवादाशिवाय पर्यायच नाही, पण संवाद हा दोन्हीकडनं व्हायचा असतो, एका हाताने टाळी वाजत नाही। त्यामुळे आपण दोन्ही हातांनी टाळी वाजवूया, संवाद देखील स्थापित करूया आणि आपला महाराष्ट्र जो इतर कुठल्याही राज्याच्या पुढे आहे, सेकंड टू नन असा जो आपला महाराष्ट्र आहे, हा अधिक उत्तम करण्याकरता आपण सगळे प्रयत्न करूया। मी पुन्हा एकदा राज्यपाल महोदयांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे। प्रस्ताव संमत झाला आहे। सन्माननीय चंद्रकांत दादा आपण निवेदन करावे। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षण, पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील 6 महसूल विभागातील प्रत्येकी 1 याप्रमाणे 6 मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो। रुपये 1 लाख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। 22-23 या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासन स्तरावरील निवड समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्यानुसार पुढील प्रमाणे राज्यातील 6 मान्यवर महिलांना पुरस्कार 10 तारखेला संध्याकाळी 4 वाजता SNDTच्या हॉलमध्ये प्रदान करण्यात येत आहे। पुणे श्रीमती जनाबाई सीताराम उगले, नाशिक डॉक्टर प्राजक्ता गिरीश कुलकर्णी, कोकण श्रीमती फुलन ज्योतिराव शिंदे, छत्रपती संभाजीनगर श्रीमती मीनाक्षी दयानंद बिराजदार, अमरावती श्रीमती वनिता रामचंद्र अंभोरे, नागपूर श्रीमती शालिनी आनंद सक्सेना। जयंत पाटील साहेब बोला। अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे 2। एक म्हणजे सांगली महानगरपालिकेमार्फत घरपट्टी दरात जवळपास 3पट अवास्तव वाढ करण्यात आली आहे। अध्यक्ष महोदय, सदरची वाढ ही अन्यायकारक आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सतीश भोसलेचा थेट मुलांना धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये तो मुलांना हातपाय तोडण्याची धमकी देताना दिसतोय। माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आणखी एखाद्या गुन्ह्यानं फरक पडत नाही असं देखील त्याने म्हटलंय। सतीश भोसलेच्या दहशतीच्या थरारक कहाण्या आता बाहेर येताना पाहायला मिळतात आणि त्याला हरण किंवा मोरांच्या शिकारीचा शौक होता असं देखील समोर येत आहे। त्यानं आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरणांना मारल्याचं देखील समोर आलंय। दिलीप ढाकणेंनी मज्जाव करताच त्याच्या सहकार्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली आहे। तर आपण पाहतोय सतीश भोसले याच्या विषयीच्या महत्त्वाच्या बातम्या। सतीश भोसले प्रकरणी अंजली दमानी यांनी आजचं आंदोलन हे मागे घेतलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या कारवाईच्या आश्वासनानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। तर विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन त्या करणार होत्या, मात्र अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। सरपंच संतोष देशमुखांचा हादरवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय। या रिपोर्टनुसार त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीने त्यांचं शरीर काळं निळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण केल्याचंही रिपोर्टमधून उघड झालंय। कपाळ आणि दोन्ही गालावर मारहाणीच्या जखमांच्या देखील खुणा आहेत। धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला की नाही असा सवाल आमदार जयंत पाटलांनी सरकारला विचारलाय। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती सभागृहाला का दिली नाही असंही त्यांनी म्हटलंय आणि या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केलाय। दरम्यान सभागृह संपण्याआधीच निवेदन देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय। पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली। सातपुडा बंगल्यावर मुंडे बहीण भावांची भेट झाल्याचं कळतंय। राजीनाम्यानंतरच्या पहिल्याच भेटीत 1.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। विकास कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली। त्याचप्रमाणे अजितदादा थेट अटॅक करतात म्हणून कुणी त्यांच्या वाट्याला कुणी जात नसल्याचंही फडणवीस म्हणाले।
अनिल परबांच्या संभाजीराजेंवरील वक्तव्यावरून आज विधान परिषदेमध्ये जोरदार राडा पाहायला मिळालाय। परबांनी संभाजीराजांची महाराजांची माफी मागा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे, तर वक्तव्य तपासा, आक्षेपार्ह असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं परबांनी म्हटलंय। दरम्यान नितेश राणे आणि अनिल परबांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली। सत्ता असताना लोकांची घरं तोडायची, केंद्रीय मंत्र्यांना अटक करायचं, या त्याची बाबी पहिले। शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी राजू कारेमारेंचं एक पत्र सभागृहामध्ये वाचून दाखवलंय। सत्ताधारी आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी तहसीलदारांना हे पत्र पाठवलं होतं। ते पत्र विरोधकांच्या हाती लागलंय। दरम्यान या पत्रामध्ये राजू कारेमोरेंनी सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत। मोरेंनी एक पत्र दिलेलं आहे, तर पत्र सुधीर भाऊ जरा तुम्ही ऐकना सर। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे साम टीव्हीची। तर राज्यामध्ये औरंगजेबावरून राजकारण चांगलंच पेटल्याचं आपण पाहतोय। दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरी संदर्भात मोठी बातमी समोर येते। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसे पुरवत असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय। 2011 पासून आतापर्यंत 6.5 लाख रुपये दिले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। औरंगजेबाच्या कबरीसाठी दिले जाणारे पैसे बंद करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे। तर आपण पाहतोय 2011-2012 या वर्षी 47,000 रुपये देण्यात आले होते औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचा पैसा। तर 2012-13ला 80,000 रुपये या कबरीसाठी पुरवण्यात आले होते। 2017-18ला 15,000 रुपये देण्यात आले होते। 2020-21ला 2,55,000 रुपये या कबरीसाठी देण्यात आले होते। तर 2022-23ला केंद्र सरकारकडून 2,60,000 रुपये देण्यात आल्याची माहिती। हृदयवैकीच्या औरंग्याच्या उदात्तीकरणासाठी केंद्रीय पुरातत्व खातं आतापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च करतं। हेच केंद्रीय पुरातत्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मंदिरासाठी केवळ आणि केवळ वर्षाला 3,000 रुपये खर्च करतं। आता वाढवून काहीतरी 6,000 रुपये झालेलं आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। म्हणजे महिन्याला 250, 300 किंवा 400 रुपये एवढाच त्याच्यामध्ये खर्च होतो। आज 250-300 रुपयात काय येतं? तर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर जिथे आहे तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। आपण पाहूया। क्रूर कर्मा औरंगजेबाचं गुणगान आम्ही महाराष्ट्रात सहन करू शकत नाही असं म्हणणारं सरकारच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं असल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेसाठी आणि देखभालीसाठी दरवर्षी लाखोंचा खर्च करत असतं। हीच ती कबरीची जागा आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रात वर्षातून एकदा तरी राजकारण आणि धार्मिक वातावरण तापत असतं आणि मग छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरातली ही औरंगजेबाची कबर आहे हा परिसर चर्चेत येतो। आम्ही खपून घेणार नाही असंही सरकार पातळीवरून ठणकावून सांगितलं जातं। मात्र दुसरीकडे तेच सरकार औरंगजेबाच्या कबरीच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि सुरक्षेसाठी दरवर्षी 15 ते 10 लाख खर्च करत असतं आणि तेही सरकारी तिजोरीतून। या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या वतीनं कबरीला संरक्षण दिलं आहे। तिथं कबरीची देखभाल दुरुस्ती केली जाते आणि दरवर्षी तिथं केंद्र सरकारच्या वतीनं 6 पगारी कर्मचारी ठेवलेले आहेत। त्यांना पगार देऊन त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर त्याची देखभाल दुरुस्ती त्याचबरोबर तिथं ती कबर सुरक्षित राहावी यासाठी खर्च केले जातात आणि दिवसभर तिथं डागडुजी किंवा बंदोबस्त तैनात केला जातो। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। तर दुसरीकडे मात्र औरंगजेबाची ही कबर थेट JCB लावून उखडून टाका अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे। औरंगजेबाच्या कबरीवर सरकार खर्च करत असल्याची बातमी सामने दाखवली। सरकारी खर्च होत असल्याची ही बातमी पाहताच उदयनराजे भोसले हे चांगलेच भडकले। तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करता हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा,
कशाला थांबता येतं? खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक JCB मारला खापकीने गेलं की गेलं, या टाकून कुठेतरी. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. प्रशांत कोरटकरच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर आसूड ओढलंय. तर भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत प्रशांत कोरटकरचे फोटो आहेत. कोरटकरला फडणवीसांचा आशीर्वाद आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय. राज्यामध्ये केंद्राच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून अजय अशर या वादग्रस्त बिल्डरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. आता या जागेवर 3 नव्या उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. मुंबईत काँग्रेस कर्जबाजारी झाली असून काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळ लागणं बाकी आहे असा खळबळजनक खुलासा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी ट्विटद्वारे केलाय. कार्यालयाचं 18 लाखांचं भाडं आणि 5 लाखांचं वीज बिल थकलंय. मी 4 वर्ष अध्यक्ष होतो पण अशी वेळ कधी आली नाही असा टोमणा देखील निरुपम यांनी लगावलाय. पीक विमा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याची कबुलीच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत दिली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत अनेक जिल्ह्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याची माहिती कोकाटेंनी दिली आहे. दरम्यान पीक विमा न देणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारतात होणाऱ्या रस्ते अपघातांबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी मोठं विधान केलंय. सर्व अपघातांमध्ये सर्वात महत्त्वाचे दोषी सिव्हिल इंजिनियर आहेत. सर्वांना दोष देणार नाही पण 10 वर्षांच्या अनुभवानंतर या निष्कर्षावर पोहोचलोय असं बेधडक विधान गडकरी यांनी केलंय. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महिलांना मोठी भेट मिळणार आहे. आजपासून पात्र महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. भर रस्त्यात धिंगाणा घालत बर्थडे सेलिब्रेट करणं पोलिसांना चांगलंच भोवलंय. कायदा सुव्यवस्था पायदळी तुडवणाऱ्या 4 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. पोलीस शिपाई प्रवीण पाटीलचा रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला होता आणि हा व्हिडिओ सामने दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये चक्क पोलीस ठाण्याबाहेरच एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलंय. काडीमोड न घेताच पत्नी दुसरं लग्न करत असल्याच्या रागातून पतीने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या दुर्दैवी घटनेमध्ये पती गंभीर जखमी झाला. सध्या रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बातमी पुण्याहून आलेल्या एका पर्यटक महिलेने अलिबागमध्ये धुडगूस घातला. मध्य धुंद अवस्थेमध्ये बेदरकारपणे कार चालवत या महिलेने रेवदंडा बायपासवर अनेक लोकांना धडक दिली आहे. या महिलेविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये महिला तहसीलदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये प्रतीक्षा गोरे यांचा हात फ्रॅक्चर झालाय. हल्ला करणाऱ्या बिल्डर आणि वाळू माफियांवर कारवाईची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. अमरावतीच्या छत्री कलावमध्ये मद्यपी युवक विषारी सापाशी खेळत असतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तो सापाशी खेळत होता. तसंच लोकांना भीतीही दाखवत होता. त्यामुळे त्याच्यावर वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातल्या संगमवाडी रस्त्यावर रस्त्याचं काम प्रलंबित आहे. यासाठी आमदार निधीतून 30 लाख रुपये मंजूर झाले होते. 6 ते 7 महिने होऊन देखील संपूर्ण रस्त्याचं काम अपूर्णच आहे. आतापर्यंत जेवढे काम झालंय ते फारच निकृष्ट दर्जाचं झाल्याची माहिती समोर येते.
परभणीच्या पूर्णा ते हयातनगर रस्त्याचं काम 11 महिन्यांपासून सुरू आहे। या रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूला रस्ता खोदून ठेवलाय, तर पर्यायी मार्ग नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। भंडाऱ्यात वरठी रेल्वे पुलावर वाळू टिप्परच्या धडकेत 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी पुलावरील खड्डे दुरुस्त करणे, रेल्वे क्रॉसिंगवरून ब्रिज तयार करावा अशा विविध मागण्यांसाठी हा रास्ता रोको करण्यात आला। बांधकाम विभागाच्या सिंधुदुर्गमधील खानयाळे ग्रामस्थांकडून साखळी उपोषण करण्यात आले। यावेळी दगडाचे गौण खनिज उत्खनन बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान शिरंगेतील खनिज उत्खननामुळे खानयाळे या गावाला धोका निर्माण झालाय आणि त्यामुळे गौण खाणी ताबडतोब बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली जाते। उपोषण सुरू असताना आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। खंडणीखोर वाल्मिक कराडनेही जीवाला घाबरून खंडणी दिल्याची माहिती समोर येते। तर शिवराज बांगरनं कराडला धमकी देऊन ही खंडणी घेतली होती। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बांगर विरुद्धचा FIR दमानियांकडून पोस्ट करण्यात आलाय आणि तिथूनच ही माहिती समोर येते। शिवराज बांगरने कराडला धमकी देऊन त्याच्याकडनं खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आलाय। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्वतः खंडणीखोर असलेला वाल्मिक कराड याने स्वतःच्या जीवाला घाबरून खंडणी दिल्याची माहिती आता समोर येते। तर शिवराज बांगर याने कराडला धमकी दिली होती आणि त्याच्याकडनं खंडणी घेतल्याची माहिती समोर येते आणि ही माहिती स्वतः दमानिया यांनी दिलेली आहे। त्या संदर्भात पोस्ट त्यांनी केली आहे। बांगर विरुद्धचा FIR दमानिया यांनी पोस्ट केलेला आहे। तर शिवराज बांगर याने कराडला धमकी देऊन त्याच्याकडनं खंडणी घेतल्याची माहिती समोर येते। तर बीड हत्या प्रकरणाचा आरोपी असलेला वाल्मिक कराड याने देखील खंडणी दिल्याची माहिती समोर येते। खंडणीखोर वाल्मिक कराडनेही दिली। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहे स्वतः अंजली दमानिया। अंजलीजी, आपलं स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। तुम्ही एक पोस्ट केलेली आहे, काय नेमकं घडलंय? नाही, आता ही जी FIR ची कॉपी आपल्याकडे आली आहे त्याच्यात असं दिसतंय की ह्या व्यक्तीने कराडकडनं 15 लाखाची खंडणी मागितली असा आरोप जगमित्रच्या एका टायपिस्टने केलाय। आणि हे बघून मला ना माझ्या बुद्धीला तर पटत नाहीये की कोणी अशा अकराळ विक्राळ अशा कराडकडनं कोणी खंडणी मागू शकेल किंवा त्याला कोणी धमकावू शकेल। ज्याचा दबदबा पूर्ण बीडमध्ये होता तशा माणसाला कोणी धमकी देऊन त्याच्याकडनं पैसे काढू शकतील असं आपल्या कोणाच्याच बुद्धीला पटत नाहीये। पण याचा अर्थ असा की कराडनी अनेक लोकांना, त्यांच्या मे बी विरोधकांना अशा गुन्ह्यात अडकवलंय की काय अशी शंका येते। त्याची मी सगळे डिटेल्स आता काढतेय आणि जेवढे जेवढे FIRs कराडनी करून घेतले होते त्याचे सगळे डिटेल्स मी आता सध्या काढण्याच्या मार्गात आहे। नक्कीच, धन्यवाद। आणि आताच्या घटकेला जे जे येत आहे, आता तुमच्याशी बोलता बोलता सुद्धा मी 3 व्हिडिओज बघतेय। प्रचंड माहिती येते की अशी संघटित गुन्हेगारी, खंडणी मागणं, नवीन नवीन उद्योग जे महाराष्ट्रात येत आहेत त्यांना म्हणजे कसा त्रास देऊन हे सगळेच्या सगळे राजकारणी करतायत। त्याचे आता असंख्य व्हिडिओ माझ्याकडे यायला लागलेत। आताच एक 10 मिनिटात मी आणि 3 व्हिडिओ ट्विट करते। नक्कीच, धन्यवाद अंजलीजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि महत्त्वाची बातमी तुम्ही शेअर केली त्याबद्दल। आपण पाहतोय खंडणीखोर वाल्मिक कराड याने देखील खंडणी दिल्याचा एक प्रकार घडलेला आहे आणि तो दमानिया यांनी पोस्टद्वारे समोर आणलेला आहे। आणि पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टरमधून। गेल्या 8 दिवसांपासून खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। त्याचप्रमाणे काही ठिकाणी दूषित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय। अधिकारी पाण्याच्या टाक्या भरण्याऐवजी टँकरने पाणी पुरवठा करायला प्राधान्य देत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले।
अकोल्यात कृषीनगरच्या खाडी परिसरात कचऱ्याचं साम्राज्य तयार झालंय। या ठिकाणी नागरिक कचरा टाकतायत, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे। यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा देखील सामना करावा लागतोय। पुण्यात जीबीएसचं थैमान असतानाच दुसरीकडे शहरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे। 138 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलंय। सिंहगड रस्ता परिसरामध्ये आतापर्यंत 7000 पाण्याचे नमुने तपासण्यात आलेत, त्यातील 138 पाणी नमुने पिण्यास अयोग्य आढळलेत। अंबरनाथ पूर्व भागात गॅस गोदाम ते नवरे नगर रोड परिसरामध्ये ड्रेनेज चोकअपचा त्रास अनेक दिवसांपासून होतोय, तर सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा देखील त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। अनेकदा तक्रार करून देखील या सर्व गोष्टींकडे अंबरनाथ नगर परिषद पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचं पाहायला मिळतंय। बातमी सांताक्रूज मधून। सांताक्रूज मधल्या निर्मला नगर परिसरात एक अल्पवयीन मुलगी हरवली होती। या मुलीला ठाणे पोलिसांनी अवघ्या 8 तासात शोधून काढलंय। त्यानंतर लगेचच या मुलीला कुटुंबियांच्या हवाली करण्यात आलंय। आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यावरचा कर्जाचा डोंगर हा वाढलेला पाहायला मिळतोय। राज्यावर 7,25,000 कोटींचं कर्ज असल्याची बाब समोर आली आहे। उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्च हा जास्त असल्याचं कळतंय। आर्थिक पाहणी सर्वेक्षणातून हे निरीक्षण नोंदवण्यात आलंय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यावर कर्जाचा डोंगर असल्याचा अहवाल समोर आलाय। धाराशिवच्या ढोकीमध्ये कावळ्यांपाठोपाठ कोंबड्यांना देखील बर्ड फ्लूची लागण झाली आहे। त्यामुळे प्रशासनाने कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय आणि त्यांनी आतापर्यंत 507 कोंबड्या नष्ट केल्या, तर लवकरच उर्वरित कोंबड्याही नष्ट करण्यात येणार आहेत। 5 पथकांकडून ही कारवाई केली जाते।